हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता लोणीविषयी माहिती जाणून घेऊया. 1. दही घुसळून त्यातून लोणी काढण्यात येते. लोणी अत्यंत मृदू असते. तुपापेक्षा लोणी पचण्यास हलके असते. 2. लोणी दररोज ताजा कोश बनवते. त्याच्या वापराने शरीर सुकुमार बनते. ते वीर्यवर्धक असते. ते पित्तनाशक व वायुनाशक असते. 3. लोणी अविदाही आहे. ते अग्निदीपक आहे, म्हणजे त्याच्या सेवनाने कडकडून भूक लागते. लोणी पचण्यास हलके आहे, तसेच त्वरित रक्त बनविणारे आहे. 4. लोणी डोळ्यांचे आलोचक व पित्तवर्धक आहे. त्यामुळे लोण्याचे नियमित सेवन करणाऱ्याला चष्मा येत नाही. लोणी मूळव्याधीवर देखील गुणकारी आहे. ते खोकल्यावरही फायदेशीर असते. 5. ताज्या लोण्यामुळे सर्दी होत नाही व प्रकृतीच्या दृष्टीने आरोग्यकारक मानले जाते. ताजे लोणी स्वादिष्ट व मधुर असल्याने जुलाबात प्रवाहीला सुकवून मल बांधण्यास मदत करते. 6. सर्व प्रकारचे लोणी मधुर, जुलाबात गुणकारी, थंड, हलके, पौष्टिक व बुद्धिवर्धक असते. त्यात काही अंशी ताकाचा भाग असल्याने ते तुरट व आंबट असते. 7. लोण्यात मध व खडीसाखर मिसळून खाल्ल्याने रक्तातिसार बरा होतो. 8. लोणी, नाग, केसर व खडीसाखर एकत्र करून खाल्ल्याने रक्तशाममध्ये पाझरणाऱ्या मूळव्याधीमध्ये फायदा होतो. 9. गाईचे लोणी डोळ्यांवर चोळल्याने डोळ्यांची आग कमी होते. 10. डांग्या, निवडुंगाचे दूध अथवा बिब्बा डोळ्यात पडला असता गाईचे लोणी डोळ्यात घातल्याने फायदा होतो. धन्यवाद.